टॉप 10 नंतर आता बातम्या सविस्तर पाहूयात। सुरुवातीची बातमी वसईतून आहे। वसईमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। सातिवली येथील श्री हनुमंत विद्या मंदिरमध्ये 6वीच्या वर्गात शिकणारी काजल गौंड या 12 वर्षाच्या मुलीला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे। शिक्षिकेच्या अमानविक शिक्षेमुळे प्रकृती बिघडून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केलेला आहे। काजल गौंड असं मृत्यू झालेल्या या मुलीचं नाव आहे। मेरी बच्ची स्कूल गई शनिवार से मेरे लड़की का तकलीफी होते होते बढ़ते बढ़ते आज काल मेरी लड़की खत्म हो गई। स्कूल से ही परेशानी बढ़ा, उठा बैठा कराए, उस दिन से मेरे लड़की को तकलीफी बढ़ा। और बाकी मेरी लड़की ने खांसी न बुखार न कुछ तकलीफ नहीं था, मेरे बच्चे को कुछ भी नहीं तकलीफ था। वो स्कूल गई, वो लेट हो गया, उसकी वजह से वो लोग पेरेंट्स कराए, उठाए बैठे, वो मेरी लड़की कमजोर, उसको तबीयत ज्यादा सीरियस हो गया। सब बच्चे को कराए तो सब बच्चे को कम हुआ, हमारे बच्चे को ऊपर ज्यादा हो गया उठने बैठने से। इधर भी उठने बैठ से बेल्ट है, इधर बोली मम्मी इधर दब गया, बैग उठाए तो ऐसा ऐसा करती तो गर्दन पे आता था, सीने पर। मैं बहुत मजबूरन से मैं प्रयास करी, मैं करने वाली नहीं थी, लेकिन मैं डर के मारे करी कि मिस मेरे को हट जाएंगे बाजू में तो चिल्लाएंगे। इसके लिए मेरी लड़की डर के मारे जबरी करी, जबरी करने में 2 दिन से मेरी लड़की को थोड़ा थोड़ा करके तो मार को ज्यादा सीरियस हो गई। कल एक बच्ची को अस्पताल में एडमिट किया था। आज उसका दुर्दैव अंत हो चुका है, लेकिन अभी मामला क्या है इसकी जांच की जाएगी और जांच करने के बाद रिपोर्ट वरिष्ठ कार्यालय के लिए अगली कार्यवाही के लिए भेजा जाएगा। गवर्नमेंट की मान्यता लेना पड़ता है। अगर 9वीं 10वीं की स्कूल ये चलाते हैं तो ये इलीगल है। इनके ऊपर FRI नोटीस देंगे, FRI दर्ज करेंगे। वसईमधल्या या घटनेसंदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी मनोज सातवी। मनोज, नेमकी ही घटना काय घडलेली आहे आणि पालकांच्या आरोपानंतर त्या शिक्षकांवरती कारवाई झाली आहे का? अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे। एका शाळकरी मुलीला म्हणजे 6वीत शिकणारे काजल गौड ही एक क्षुल्लक कारणामुळे म्हणजे शाळेत जाण्यासाठी तिला किंचित उशीर झाला आणि त्यामुळे शिक्षिकेने तिला या सर्व मुलांना अमानुष शिक्षा दिली। त्यात काजल ही देखील होती आणि काजलच्या पाठीवर मोठा शाळेचं जे दप्तर असतं ते दप्तर घेऊन तिला शिक्षा दिली। जशी मुलं उशिरा येत होती त्याप्रमाणे त्या मुलांना शिक्षा दिली जात होती आणि काजल ही सुरुवातीलाच गेलेली होती आणि उशिरा, त्यामुळं काजलने 100पेक्षा जास्त उठाबशा काढल्याची माहिती तिच्या पालकांकडून मिळालेली आहे आणि यानंतर या शिक्षिकेने तिला अमानुष अशी ही शिक्षा केल्यानंतर ती जेव्हा वर्गात बसली तेव्हा तिला त्रास होऊ लागला। शाळा सुटल्यानंतर जेव्हा ती घरी गेली तेव्हा तिला हा जो त्रास आहे तो मोठ्या प्रमाणात झाला आणि कमरेच्या खालच्या बाजूला तिला असह्य वेदना होऊ लागल्या। त्यानंतर काजलला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र रुग्णालयात नेल्यानंतर देखील तिची ज्या प्रकृती आहे ती अतिशय खालावत गेली। काल तिला मुंबईतल्या जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्यामुळं नातेवाईक असतील किंवा इतर परिसरातले जे पालक आहेत या सर्वांमध्ये संतापाचं वातावरण आहे। अशा चिमुकल्या मुलीला अशा प्रकारची जी अमानुष शिक्षा दिली आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रकाराबद्दल परिसरामध्ये संताप व्यक्त केला जातोय। शिवाय चिमुकलीचा जीव गेल्यामुळे हळहळ देखील व्यक्त केली जाते। सध्या या प्रकरणाची तक्रार जी आहे ती गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे गेलेली आहे आणि गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण प्रकरणाची तपासणी होते। शिवाय पोलिसांमध्ये देखील या प्रकरणासंदर्भात तक्रार करण्यात आल्याची माहिती मिळते। या संपूर्ण प्रकरणामध्ये जर शिक्षिका दोषी असतील किंवा शाळा प्रशासन दोषी असेल तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील होते। मात्र आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार ही जी शाळा आहे या शाळेला फक्त 8वी पर्यंत मान्यता असताना 10वीचे वर्ग देखील या ठिकाणी आहेत आणि मारहाण झाल्यानंतर पालकांनी ज्यावेळेस शाळेत तक्रार केली तेव्हा शाळा प्रशासनाकडून आणि शिक्षकांकडून जे पालक आहेत त्यांना उद्धट असं उत्तर देण्यात आलं की ही तुमच्या मुलांची नाटकं आहेत, उद्याला त्यांच्या अभ्यासाबद्दल तुम्हीच तक्रार घेऊन याल म्हणून आम्ही त्यांना शिक्षा दिलेली आहे। अशा प्रकारचं
उत्तर देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं संपूर्ण परिसरामध्ये या शाळा व्यवस्थापनाबद्दल संताप व्यक्त केला जातो. मनोज, धन्यवाद सविस्तर माहिती करता.